रायगडच्या माणगाव तालुक्यामधील वाढवण इंदापूर इथल्या रस्त्याची दुरवस्था झाली। त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। विद्यार्थ्यांना खड्ड्यांमुळे सायकलच्या ऐवजी पायी शाळेला जायची वेळ आली आहे। दरम्यान विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरती ट्रेंडिंग असलेल्या गाण्याची चाल धरत रस्त्याची दुरवस्था दाखवली आहे। तसंच याच रस्त्यावरून आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी आढावा घेतला आहे। माझे नाव अंश लवंडे आहे। माझ्या गावाचे नाव वाढवण आहे। आम्ही रोज शाळेत जातो, पण शाळेत जाताना 2 किलोमीटर चालत जावं लागतो आणि खड्डे खूप पडले तर आमच्या घरी सायकल आहे तर सायकल नेता येत नाही। खड्डे बघा किती पडलेत, आपण ह्याच्याकडनं जाणून घेऊया। आमच्या गावात जाम खड्डे आहेत। आमच्याकडे सायकल असून आम्हाला सायकल आणता नाही। आणखी एक खड्डा किती खोल असू शकतो तो आम्हाला माहिती नाही। आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना गाड्या आमच्या चिखल उडवतात आणि आम्ही सायकल आली की खड्ड्यात पाणी सटतो आमच्यावर तो उडतो। आपण ह्याच्याकडनं जाणून घेतलेले खड्डे किती पडलेत ते आपण किती आम्हाला त्रास होतो ते सरकारला एकच विनंती की हे खड्डे बुजवावे। अंशुंद्रे, रायगड। रायगड जिल्ह्यातल्या वाढवण इंदापूर या 2 किलोमीटर रस्त्याची चालन झाली आहे आणि या रस्त्यामुळे येथील ये जा करणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थ्यांची देखील मोठी या ठिकाणी कसरत होताना पाहायला मिळते। सध्या शाळकरी विद्यार्थी देखील या रस्त्याने ये जा करत आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। दादा, किती किलोमीटर दररोज चालता तुम्ही रे आणि कोणत्या शाळेमध्ये जाता? किती या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो तुम्हाला? 2 किलोमीटर चालतो। आम्ही नवजीवन विद्या मंदिर मध्ये जातो आणि आम्ही जाताना आम्हाला जाम त्रास होतो। तू काय सांगशील, साधारणतः आता हे 2 किलोमीटरचा दररोज रस्ता तुम्ही ये जा करत असता, चालत जात असता, कसे अडथळे येत आहेत, काय त्रास होतो? आपले हे पुण्यामार्गे फुल गाड्या येतात, तिथे ट्रॉफिकच लागते गणपतीच्या टायमाला। म्हणजे ज्या वेळेला हायवेला ट्रॉफिक असते त्यावेळेला या रस्त्याचा वापर होतो। या रस्त्याचा वापर होतो आणि ते येऊन जाऊन रोजच्या गाड्या कंटिन्यू चालू असतात, त्याने मग खड्डे फुल झाले। सायकलला आमचं एकच म्हणणं आहे, हा रस्ता नीट करा, आम्हाला शाळेत जाता येत नाही आणि गणपतीच्या टायमाला जामच ट्रॉफिक होते। तुमच्याकडे सायकल आहे का? मग सायकल घेऊन का जात नाही तुम्ही? इथे खड्ड्यात म्हणून सायकलने आमची बॅग भिजते। कधी कधी सायकल दगडांवरनं स्लिप होते, पण पडतो। तुझ्याकडे आहे का सायकल? मग घेऊन येत नाहीये तू? गणेश महाप्रळकर, ABP माझा, रायगड। आता किती मी रिटायर होऊन 15 वर्ष झाली। आता या वाढवण मध्येच बोलतोय मी। लहान मुलं आहेत, शाळेतली भिनाडची 50 मुलं येतात। वाढवण, पानसई, कर्जेवाडी अशा मुलं येतात, तर काहीतरी असतात करा ना। ह्या खूप आमच्यासारखे अपंग दिव्यांग बांधव असतील तर आम्हाला दिव्यांगांना चालताना गाडी चालताना खूप अडथळा येतो या रस्त्यांमार्फत। अनेक वेळेला काही अपंग आमचे चालता बांधव पडतात सुद्धा या खड्ड्यामध्ये।